या ठिकाणी 2 जे लॉट्स आहेत ते रिसीव केले जातील चिमुरड्याकडून। त्यांचे मात्र सामने हे सकाळच्या सत्रामध्ये 9 वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक संघाला मात्र संध्याकाळच्या सत्रात यावं लागेल। एक चांगलं क्रिकेट 2 या ठिकाणी लॉट्स आपल्याला पाहायला मिळतील। विजय संघाला मात्र उद्याच्या दिवसात ओपन गटातून खेळावं लागेल। कोरे 11 आणि जलसार 11 अशा पद्धतीने 9 वाजता यायचं आहे। आपला संघ मात्र 9 वाजता या ठिकाणी दाखल झाला पाहिजे। थँक्यू व्हेरी मच। सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल। चला मैदानाचा ताबा सोडा आणि लगेच मॅच स्टार्ट या ठिकाणी करायची आहे। 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील। अमरदीप जलसार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारले। अमरदीप जलसार ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फास्ट। उमेश गावड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। चतुर यांना सुद्धा आपण पाहू शकाल। सूरज भोईर, तुषार भोईर काहीतरी चर्चा करत असताना कृपया करून 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या प्लीज। चांगलं क्रिकेट, धन्यवाद तुषार भोईर आणि संपूर्ण टीम। आपण आला चतुर, सूरज भोईर, उमेश गावड, प्रवीण भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमित गावड, आज हेमंत सुद्धा मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे जलसार 11 संघाकडून। साईराज भोईर मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत। चला मॅच स्टार्ट करायचे प्लीज, वेळ दौडू नका। चला अंपायर 2 मैदानाच्या आतमध्ये। चला जलसार संघ कृपया करून या ठिकाणी आपण पाहतोय 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील वेळेची दिरंगाई न करताना। 2 फलंदाज, धन्यवाद तुषार भोईर, आपलं सुद्धा खूप खूप थँक्यू व्हेरी मच। या किरण तिवाड ज्यांनी मात्र हे मंडप पूर्णपणे आपण पाहतोय हे मैदान जे जोपासलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। ज्यांनी 3 दिवस आतापर्यंत लगातार खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। सुरक्षितरित्या हे जे मंडप दिसतं ते मात्र त्यांच्यामुळेच आपण पाहतोय। त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। 2 फलंदाज दुपारच्या सत्रामध्ये, धन्यवाद विनायक पाटील अँड विशाल पाटील, आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद। या आपण मॅचकडे वळणार आहोत। जयेश गरत एका साईडला पाहायला मिळतील तर एका साईडला मिस्टर पिंकेश आपण पाहू शकतायत। दोन्ही फलंदाज जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळतील आणि एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळणार आहे। SP बॉयज ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय। आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा। उद्याच्या दिवसात कोरे 11 आणि जलसार 11 असा सामना ॲक्युरेट 9 वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे। दोन्ही मात्र या ठिकाणी आपण पाहतोय संघ उद्याच्या दिवसात एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळतील। 2 पंच मैदानाच्या आतमध्ये विरल नायर अँड आशुतोष व्यवहारे ते 2 पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतायत। आमचे लाडके प्रेक्षक राजे चहूबाजूने मात्र गराडा घालताना या स्पर्धेला पाहायला मिळतात। जणू काही उधाण आलंय समुद्राला अशा पद्धतीने मात्र दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। प्रणय पाटीलचा पहिला चेंडू, यावेळेला मात्र पिंकेचा हा फटका पाहायला मिळतोय। थोडासा ऑफ्टमच्या बाहेर चेंडू होता, बंटी मात्र पुढे सरसावतोय। तत्पूर्वी जर आपण पाहिलं क्विकली फेकी केली जाते, तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल। एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते बिनबाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। इस ओवर की बात करें तो प्रमुख गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं प्रणय, जिन्होंने निरंतरता के साथ अच्छी गेंदबाजी की है। ओह कमाल का प्रदर्शन, लेकिन ये गेंद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर, वाइड बॉल का इशारा। कमाल का प्रदर्शन इन्होंने बिल्कुल किया है, नियंत्रण नहीं है इस बार, और इसीलिए वाइड बॉल का इशारा। रन संख्या इसी के साथ अगर देखें तो 2 रन बगैर किसी नुकसान के अगली गेंद के साथ। हवा में खेल दिया, इस बार लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। गेंद बॉडी लाइन की तरफ जा रही है, खराब फील्डिंग का फायदा, 4 रन मिलेंगे। और नवनाथ जैसे खिलाड़ी क्या छोड़ रहे हैं, तो वो स्ट्रगल, मतलब वो एक बार फिर शरीर का संतुलन प्रबोधन बनाना था, वो नहीं बना पाए, इसीलिए वो क्या छोटा है। नक्की जजमेंट नव्हतं आणि खास करून जर आपण पाहिलं तर आय साईड डळमळी झाली होती, पूर्णपणे मात्र फोकस नव्हतं त्या चेंडूवर आणि जजमेंट चुकलं करण्यानं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाताना पाहायला मिळतो आणि तो सुद्धा जयेश गरज सारख्या इन्फॉर्म फलंदाजाचं झेल सोडणं हे मात्र खूप त्रासदायक असेल। यावेळेला मात्र सरळ बॅटने पहा झेल सोडलाय, आता मात्र त्याचं भुगतान सोसा, आता तुम्हाला भुगतान करावंच लागणार आहे। या वेळेला मात्र सरळ चेंडू निघून जातोय। कॅचेस विन द मॅचेस, खूप महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते।
कालच्या दिवसात उसरणी संघाच्या एका खेळाडूने वैभव भोईरचा झेल सोडला आणि त्यानंतर मॅचचं पूर्णपणे मात्र चित्र पलटलं. इथे सुद्धा तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 12 रन्स 12 धावा. बिल्कुल इस बार भी देखे किस्मत आपको मौका देती है, मेहनत आपको छक्का देती है. मैदान के अंदर आपने क्या छोड़ा जो कल हुआ था, एक बार भी सबको याद है. फिलहाल इस बल्लेबाज को आपने मौका दिया है, बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाले हैं. रन संख्या 8 रन बगैर किसी नुकसान के. एक्सीलेंट बैटिंग, मैग्निफिसेंट बैटिंग बाय जयेश. सुपर मॅग्निफिसंट शॉट. यावेळेला आपण पाहतोय झेल सोडल्याचा परिणाम काय आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलेला आहे. झेल सुटले गेलेत आणि तेव्हा रेकॉर्ड बनले गेलेत हे आपण सातत्याने पाहिलं. आणि मॅन इन फॉर्म फलंदाजाला जेव्हा तुम्ही मात्र संधी देताना त्या संधीचं सोनं करणं हे त्याच्या हातामध्ये असतं. ते जयेश घरतने यावेळेला केलेलं आहे. प्रणय पाटीलला मात्र फोकस करावा लागेल व्यवस्थित गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला आपण पाहतोय प्रणय पाटील जीवाची आकांक्षा करतायत, 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु यावेळेला तालमेल नव्हता. 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते तब्बल 20 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्या अनुषंगाने मात्र ही चुरस आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम 4 मध्ये जाण्याची ही अस्तित्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळते. निश्चित बॅट आणि बॉल बदलत द्वंद्व आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आणि दोन्ही बाजूला समर्थनही तितकंच आहे. त्यामुळे मजा येणार या मॅचमध्ये. मैदानाच्या बाहेर एक जुगलबंदी असेल, मैदानाच्या आतमध्ये देखील जुगलबंदी असणार आहे. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. प्रणव गेंदबाजी कर रहे हैं. ओ ये गेंद जरूर बल्ले को लगी थी, नहीं इस बार ज्यादा नुकसान नहीं हुआ. तालियां बज रही है एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का कि ये 12वां मैच जो है क्या बड़ा हो जाएगा, रोचक हो जाएगा, देखने वाली बात है. वैसा करने के तो बहुत सारे मैच है, लेकिन रोचक मुकाबले की बात करें तो 11 मुकाबले रोचक हुए टूर्नामेंट में. इस मैच में जो पहला ओवर था, पहले ओवर की कहानी समाप्त होती हुई रन संख्या कुल मिलाकर 21 फ्लाइंग स्टार्ट मिला है. और प्रशंसा करनी चाहिए जयेश की जिन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की है. और दूसरी तरफ पिंकेश थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं, लेकिन कमाल की बल्लेबाजी जयेश द्वारा. नक्कीच द ग्रेट स्टार्ट. यावेळेला आपण पाहतो जयेश घरत ज्या नावासाठी ओळखला जातोय त्या नावासाठी खेळत असताना आपण पाहतो की जयेशने मात्र इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं आई कोसमाई चषक खारडीचं ते मैदान 1 चेंडू 4 धावांची गरज असताना मात्र थोडंसं प्रेशर होतं आणि तिथून थोडंसं घाबरून खेळण्याचा जो प्रत्यय आतापर्यंत त्याच्या कामी येत असताना पाहायला मिळतोय. ते प्रयत्नांती परमेश्वर. तुम्ही प्रयत्न करत राहा, 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा. अर्थातच 100% अर्थातच लक फॅक्टर ज्याला म्हटलं जातं. त्या खूप गोष्टी मायने राखतात. नवनाथने मात्र ती चुकी केली आणि चुकीला माफी नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू यावेळेला करण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागतोय, हा इझिली कॅच असेल आणि कोणती चूक करत नाही यात फलंदाज बाद. आक्रोश पहा आता मात्र या वेळेला मंगलमूर्ती विराटांच्या स्टँड मध्ये. देखिए एक तरफ खुशी का माहौल है और खुशी का कोई ठिकाना नहीं है, तो दूसरी तरफ मैं अमरदीप जलसार को देख रहा हूँ. वहां कोई आवाज नहीं है, सन्नाटा है. यहाँ सन्नाटा है, एक तरफ तालियां बज रही. ये सारा जो चित्र, ये पिक्चर जो है ना, हम बार बार देखेंगे पूरे मैच में. मजा आएगा इस मैच में जिस तरह से माहौल बना हुआ है. ढलता हुआ सूरज, कम होती हुई रोशनी, ये आने वाली शाम किसके नाम? मंगलमूर्ति विराटन के नाम या अमरदीप जलसार के नाम? ये सवाल है. नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं. बल्लेबाज की बात है, तीसरे नंबर पर विंकोश मैदान के अंदर आ रहे हैं. तीसरे नंबर पर एक बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है, रितेश के लिए सफलता मिली है, प्रमुख गेंदबाज है. 21 का स्टार्ट और विकेट. प्रमोद, इस विकेट को आप किस तरह से देख रहे हैं? नक्कीच ज्या पद्धतीने जयेश घरतने मात्र स्टार्ट चांगले करून दिले आणि यावेळेला बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. सुपर बॅटिंग करत मात्र या ठिकाणी जयेश बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक मोठी महत्त्वाची मात्र या ठिकाणी भूमिका या ठिकाणी साकारत असताना फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. एक मोठा हादरा जरूर जयेश घरतच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ब्लॉकरमध्ये चेंडू होता, मात्र सुंदर विकीचं मात्र यावेळेला क्षेत्ररक्षण. पाहता पाहता मात्र फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जर रॉकेट प्रमाणे मात्र त्या ठिकाणी फेकी केली जाते रवींद्र जडेजा स्टाईलमध्ये. परंतु या ठिकाणी काय घडलं जातं, जिथे एक धाव होती तिथे मात्र या ठिकाणी धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्या मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. यस पंच काय दर्शवतायत, 22च्या स्वरूपात आपण पाहू शकतील आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 24 धावा. 24 रन, 3 रन मैदान के अंदर मिलते हुए. तो ये 3 रन बहुत महत्वपूर्ण होंगे. अब विंकोश बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है, काबिलियत में कोई संदेह नहीं है. गेंदबाजी करने के लिए रितेश है जो ऑलराउंडर खिलाड़ी है. और एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का आज के दिन का, शाम के समय का ये आखिरी मुकाबला बिल्कुल आप देख रहे हैं. सुंदर गेंद, बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए ऑन साइड की तरफ
मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, जब तक इस गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। शैलेश बाउंड्री लाइन पर है, इन्होंने अच्छी फील्डिंग की। 1 रन के साथ अब स्कोर जहां पहुंचा है 25 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर दूसरा प्रगति पर है। नक्कीच शैलेश जबरदस्त एक चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, ज्याने एसके ट्रॉफीमध्ये 3 ते 4 लगातार झेल चांगल्या प्रकारचे टिपले केले होते, तोच खेळाडू आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये। यावेळेला पिंकेशचा हा फटका पाहायला मिळतोय सुंदररित्या। नयन किने कोणतीही चुकी करत नाहीये। गुड कॅच पिंकेश, बॅक टू द पॅव्हिलियन। और ये माहौल देखिए, जिस तरह से ये बड़ा विकेट था, हेलीकॉप्टर खेलने की कोशिश, खोद के निकालने का प्रयास किया गया था। बहुत अच्छी गेंदबाजी एक बार फिर गेंदबाज की तरफ से। बड़ा शॉट खेलना चाहता था, एलिवेशन ज्यादा नहीं मिला और लॉन्ग ऑन पर कोई गलती नहीं है। मैग्निफिसेंट बॉलिंग। अब जाकर टॉस आपने जीता था, बल्लेबाजी करने का फैसला लिया था अमरदीप जलसार। फिलहाल पहले ओवर में स्टार्ट भी अच्छा हुआ, लेकिन 2 विकेट बहुत बड़े गिरे हैं। मैदान के अंदर बल्लेबाजों को ज्यादा एक बार फिर समय नहीं लेना चाहिए। आपको तो पैड तो नहीं बांधने होते। प्लीज प्लीज आप रेडी रहे। अंपायर वही बता रहे आशुतोष व्यापारी। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का आज का ये तीसरा दिन है और अब जाकर नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज है विंको स्ट्राइकर एंड की तरफ रहेंगे। यावेळेला विंकोश मात्रेचा हा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु एक धाव बाईच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळते। जेव्हा फलंदाज बाद होतो ना, तेव्हा मात्र तुम्हाला टाइम आउटचा नियम माहिती असेल आणि जेणेकरून टाइम वाचेल याकडे लक्ष देणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण क्रॉस करा लवकरात लवकर। फलंदाज नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जाणं खूप गरजेची गोष्ट असेल, कंपल्सरी असेल। धावसंख्या 26 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 1.5 आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते अमरदीप जलसार या संघाची 26 या धावसंख्येवर। 2 फलंदाज आहेत, एका साईडला आपण पाहतो मिस्टर दिवेश नवीन फलंदाज या ठिकाणी जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय। चला वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम। धावांची गती फलकावर 26 धावा 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते। अमरदीप जलसार आणि मंगलमूर्ती विराथन, एक बिग फाइट बिग मैच 2 संघांमध्ये। बिल्कुल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस बार ऑनसर की तरफ बड़ा शॉट, शानदार स्ट्रोक, दमदार स्ट्रोक, इन स्क्वायर लेग बॉडी लाइन के बाद 6 रन। मैग्निफिसेंट स्ट्रोक। अमरदीप जलसार के खेमे में जल्लोष है। एक तरफ बल्लेबाज की बात करें तो दिवेश है, उम्मीदों के दीप जलाते हुए मैदान के अंदर इस खूबसूरत छक्के के साथ रन संख्या 32 रन 2 विकेट के नुकसान पर। अब थोड़ा सा दबाव गेंदबाज के ऊपर भी जाएगा। 2 ओवर की कहानी समाप्त होती हुई रन संख्या 32 रन 2 विकेट के नुकसान पर। सुपर टायमिंग यावेळेला आपण पाहिलं दिवेशच्या बॅटमधून मात्र आपण पाहू शकतायत आणि ज्या पद्धतीने टायमिंग साध्य केलं गेलं होतं, थोडासा अकुटप्प्याचा चेंडू म्हणता येणार नाहीये। गुडलेन स्पॉटवर चेंडू मात्र यावेळेला पिच झाला होता आणि तिथून जो पिक केला, बॅटचं एलिव्हेशन लाजवाब पाहायला मिळालं आणि तिथून मात्र डिप मिड विकेट आणि डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांकरता एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला। धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा। तिसरं षटक हाताळण्यासाठी नवनाथ या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळते। उजव्या हाताने पंचांना पार करतो, राईट मोडतो विकेट। यावेळेला मात्र हलक्याच्या हाताने सुरेख पद्धतीने चेंडूला MS धोनी कॉपी बुक स्टाईलमध्ये चेंडूला मात्र वळवलं गेलंय। चेंडू निघून येईल डिप बॅकवर्ड पॉइंटला, बंटी मात्र त्या चेंडूला कलेक्ट करतात। तत्पूर्वी 2 धावा काही विंकोश मात्रे यांना रोखू शकणार नाहीयेत। 2 धावा येतात आणि दुहेरी आणि धावसंख्या अमरदीप जलसार या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा 2 गडी बाद। एक मोठ्या धावसंख्येत तकदील करावा लागणार आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय। 90च्या पार मात्र ज्यांनी आज धावा केल्या होत्या, तर एका साईडला हायस्ट टोटल 107 धावा मात्र अमरदीप जलसारच्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना मात्र 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पाहायचं कोणता संघ मात्र अंतिम 4चे दरवाजे ठोठावणार आहे याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 शुभम पादे आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून पुन्हा एकदा मात्र शुभेच्छा असतील। बिल्कुल मैदान के अंदर कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। शानदार जो कि माहौल यहाँ बना हुआ है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज नवनाथ तैयार। स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं विंकोश। बढ़िया गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद को ऑनसर पर खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले पर नहीं आई है। इस बार बल्ले को लगी, उसके बाद में शरीर को लगी है और वहीं पर लुढ़की। गेंदबाज ने उठाने की कोशिश बिल्कुल की थी। 1 रन के साथ रन संख्या बढ़ रहे, रन संख्या कुल मिलाकर 35 रन 35 लॉस ऑफ 2 विकेट। यहाँ अगर देखें तो एक बैटल, आपने सही कहा कि बेस वर्सेस बेस की लड़ाई है। शाम के समय में जीत के एक बार फिर टॉप 4 में जाने की कोशिश।
अगर एक बार फिर आपको टॉप पर जाना है ना तो नॉन स्टॉप आपको मेहनत करनी पड़ेगी. नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने यावेळेला दिवेचा हा फटका मात्र बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. प्रणय पाटीलने चांगल्या प्रकारचं यावेळेला चेंडूला कॅरी केलं होतं, परंतु डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित आशुतोष व्यवहारे यांचं बोट उंचावलं असतं. हे नक्कीच एक धाव अर्जित केली जाते चिकित्स सिंगलच्या माध्यमातून आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 36 या धावसंख्येवर 36 रन. धावा रोखल्या गेल्या, तेवढे मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. ये गेंद अगर देखे तो देखिए कहाँ गिरी है. ये थोड़ी समस्या है. आपके पास गेंदें कम है, किसको छोड़ना है किसको खेलना ये भी कला होगी मैदान के अंदर, क्योंकि गेंदें कम है, दमखम ज्यादा लगाना होगा और सही सोच के साथ क्रिकेट खेलने की जरूरत है. रन संख्या इसी के साथ अगर देखे कुल मिलाकर 36 ऑन द बोर्ड. नक्कीच जबरदस्त. यावेळेला थोडासा चेंडू इन स्विंगर पाहायला मिळाला, कारण टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने गोलंदाजीचं यावेळेला आपण पाहतोय पृथ्वीकरण, कारण विंकुश मात्रेचं जर आपण पाहिलं तर थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर थोडंसं राहण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथून जर आपण पाहिलं तर इन स्विंगर चेंडू आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत ते नवनाथच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. 36 धावा 2 गडी बाद. नवनाथचं कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले लेंथ अँड लाईन सुपर आपल्याला पाहायला मिळते. इस बार कदमों का इस्तेमाल बहुत सुंदर तरीके से खेले, लेकिन खिलाड़ी मौजूद, छोड़ दिया कैच. प्रयास अच्छा था बॉडी लाइन पर, लेकिन 2 रन नहीं बचा पाएंगे. ये कैच लेना है आपको. अगर आप बल्लेबाज की बात करें तो विंकोश मैदान के अंदर है. कल क्या हुआ इसके बारे में बार बार चर्चा हो रही है. पकड़ो कैच जीतो मैच बताने की जरूरत नहीं है. आपने जब जब कैच छोड़ा है तब तब आपने जो कि मैच भी छोड़ा है. ओवर की बात करें तो ये तीसरे ओवर की कहानी समाप्त होती भी. रन संख्या कुल मिलाकर 38. इस ओवर में केवल 6 रन आए, पहले ओवर में 21, दूसरे ओवर में 11. मतलब गेंदबाजों ने कमबॅक किया इस जो कि मॅच में. नक्कीच नक्कीच ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे आणि सुंदररित्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. या अगोदरचे 2 चेंडू वेंकुशने मात्र सोडून दिले गेले होते, परंतु त्यांना असं वाटलं की विरल नायर वाईटचा इशारा देतील, परंतु ज्या अनुषंगाने चेंडू इन स्विंगर होत होते आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. ॲब्सोल्युटली राईट डिसिजन पाहायला मिळालं. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज एक आपण पाहू शकतात ओल्ड इज गोल्ड असं म्हणायला हरकत नाही आहे. मिस्टर जगदीश पाटील ज्यांच्या गोलंदाजीत कलात्मक गोलंदाजी आहे. यावेळेला आपण पाहतोय हा चेंडू सुरेख पद्धतीने दिवेशचे मोमेंटम का होत नाहीये त्याचं कारण आपण पाहतो की जीन्स पॅन्ट परिधान केले आणि त्याचं कारण कदाचित काही गोष्टी आपल्याला खूप मोमेंटम आपल्याला पाहायला मिळतात, कारण कामावरून आला असेल नो डाऊट, परंतु या गोष्टी खूप मायने राखतात क्रिकेटच्या इतिहासात. बिल्कुल ये बड़ा मैच भी है. इस ओवर की अगली गेंद जगदीश द्वारा. बहुत ही बेहतरीन शॉट फ्रंट फुट पर लाजवाब तरीके से. इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा. मैग्निफिसेंट स्ट्रोक, मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड. इस बार आगे ज्यादा रखा और इसका फायदा मिला. देखिए कहा गेंद ज्यादा आगे फ्रंट फुट पर बल्ले का पूरा चेहरा दिखाते हुए और सीधे बल्ले से गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ बॉडी लाइन के बाहर. दर्शनीय स्ट्रोक, विश्वसनीय स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से. सुपर यावेळेला आपण पाहतो प्रेक्षणीय हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सरळ थोडासा ओरपिच चेंडू होता, मात्र बॅटचं एलिव्हेशन लाजवाब पाहायला मिळालं आणि खास करून व्हीप फॅक्टरमध्ये जेव्हा खेळतात ना तेव्हा धावा ऑटोमॅटिक यायला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने दिवेशच्या बॅटमधून एक टेम्परामेंट अँड टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतो जगदीश पाटील गेल्या मॅचमध्ये सुद्धा मात्र अशाच प्रकारचा आउटसाइड दिल एक स्टंप जास्तीत जास्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाले होते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर प्रथम फलंदाजी करताना अमरदीप जलसार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि पिंकेशने मात्र सांगितलं की आम्ही फलंदाजी स्वीकारू आणि आतापर्यंत जर विचार केला तर 45 धावा. येणारे 4 चेंडू आहेत, मोठ्या अपेक्षा असतील, मोठं एक्सपेक्टेशन यावेळेला पाहायला मिळतं. गेंदबाजी करने के लिए जग्गू तैयार. इस ओवर की अगली गेंद फाइन लिग पर कोई खिलाड़ी नहीं है. गेंद बॉडी लाइन की तरफ जा रही है. 4 रन. शानदार स्ट्रोक, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी. लाइन से फटके तो पड़ेंगे फटके. पिछले 2 मैचेस में मैं देख रहा हूं प्रमोद की जो जगदीश है जो पहले ओवर में खास करके आए थे पहले मैच में, मतलब वो आखिरी ओवर था इनका, तो वो बहुत ही जो कि कॉम्पैक्ट लग रहे थे, एक बार फिर कॉन्फिडेंट लग रहे थे. लेकिन 2 मैचेस में इसी गेंदबाज को हमने स्ट्रगल करते हुए देखा. इसका फायदा बल्लेबाज उठा. रन संख्या इसी के साथ अगर देखे 49 रन. इस ओवर की कहानी देखे तो एक अच्छा ओवर घडता हुआ बल्लेबाजों के लिए. नक्कीच ज्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी खचलं गेलं आणि त्याचं कारण मात्र फलंदाजाला मिळतोय त्याचा फायदा. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र हुकचा फटका. विकी आजच्या दिवसातील 3रा झेल त्याच्या हातामध्ये आपण पाहू शकतायत.
अप्रतिम दिवेशच्या खेळीला मात्र या ठिकाणी पूर्ण विराम. महेंद्र भोईरला मात्र या ठिकाणी पाचारण केलं असेल. आता चेंडू आहेत ते 2 मात्र धावत थोडंसं जायचं आहे, वॉर्मअप करत जायचं आहे. महेंद्र भोईर गेल्या मॅचमध्ये काही जबरदस्त भन्नाट फॉर्ममध्ये होते. संघाला मात्र संकटात असताना वर काढलं होतं. आता मात्र या ठिकाणी कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये हे 2 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील, कारण व्यंकुश म्हात्रे यांच्या बॅटमधून 2 जर षटकार येत आहेत तर धावसंख्या मात्र यावेळेला तब्बल 61 वर जाऊन पोहोचेल आणि एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल. परंतु जगदीश पाटील सारखा गोलंदाज आहे आणि इथे जगदीश पाटील एक कलात्मक गोलंदाजी करण्याच्या मानस आपल्याला पाहायला मिळते. 49 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथे 2 चेंडू शेवटचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. बिल्कुल घड़ी की तरफ बिल्कुल आपने सही कहा, बल्लेबाज अपनी जगह पर जाएंगे और ये इम्पोर्टेंट गेंद है, बहुत महत्वपूर्ण गेंद होगी. जगदीश गेंदबाजी कर रहे हैं फिलहाल. इस ओवर की 2 गेंदें शेष है, आखिरी 2 गेंदें शेष. बल्लेबाज पिंकुश ऑन टू द स्ट्राइक. वाइड बॉल का इशारा, काफी ऑफ टाइम के बाहर शरीर से दूर डालने की कोशिश और इसी के साथ यहाँ 50 रन पूरे होते हुए अमरदीप जलसार के. तालियां इसलिए नहीं बजी, वो एक बार भी चाह रहे हैं 70 बनने चाहिए, इसलिए वो तालियां नहीं बजी है. गेंदबाजी करने के लिए जगदीश तैयार. 50 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. अमरदीप जलसार या संघाची स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. चला लवकरात लवकर फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे, कारण एखादा वाईट नो चेंडू आला तर नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे यावं लागेल. त्यासाठी नवीन फलंदाजाने थोडंसं मात्र वॉर्मअप करत जायचं आहे. मनोहर नमसर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 50 धावा. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून क्लीन अँड क्वालिटी या ठिकाणी आपण पाहू शकतात. खूप छान पद्धतीने आतापर्यंत प्रशांतजी जर आपण पाहिलं तर 1,55,000 मात्र एवढे युजर्स आपल्याला पाहायला मिळाले या 3 दिवसांमध्ये. खूप छान माहिती जतीन किनी यांनी आम्हाला दिलेली आहे. अभिनंदन असेल पाटील नेटवर्कचं सुद्धा आणि SP बॉयज या स्पर्धेचं सुद्धा. जगदीश की अगली गेंद, बहुत बढ़िया गेंद. इस बार सही ठिकाने में गेंद के स्क्वायर लेग की तरफ जाते हुए 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए वापस आ रहे विकेट के बीच अच्छी दौड़ और 2 रन मुकम्मल. तो ये चौथा ओवर था, निर्णायक गेंद थी, जहां इस निर्णायक गेंद पर 2 रन आए हैं और इसी के साथ 4 ओवर का खेल. 4 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 52. जीतने के लिए 53 रनों की जरूरत है. दूसरी इनिंग भी बहुत इंटरेस्टिंग हो सकती है. SP बॉयज ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं. शानदार मैच अमरदीप जलसार और मंगलमूर्ति विरातेर के बीच होगा. अब दूसरा पड़ाव, पहली पारी हो जाती है खत्म. देखते हैं दूसरे पारी में एक बार फिर कितना है दमकम वाली क्रिकेट होती है, होगी, बिल्कुल होगी. दोनों तरफ से क्वालिटी गेंदबाज है, दोनों तरफ से बल्लेबाजी बहुत अच्छी है. आएगा मजा इस मैच में. जवाबी हमला भी हो सकता है, गेंदबाज भी अपने कमाल करने के लिए तैयार है. नक्की 24 चेंडू आणि 53 धावा. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. इथून जर आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 53 धावा सर्व काही सांगून जाईल. अंतिम 4चे दरवाजे ठोठावेल. खुलजा सिमसिमप्रमाणे कोणत्या संघाचे दरवाजे उघडणार आहेत याकडे सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं मात्र या ठिकाणी, कारण प्रेक्षकांना हवं असतं जेव्हा मैदानात जातात तेव्हा मात्र प्युअर क्रिकेट. कोणताही संघ जिंको, कोणताही संघ हरो, परंतु तिथे पैसा वसूल मॅच झाली पाहिजे या हेतूने मात्र प्रत्येक प्रेक्षक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 2 फलंदाज लगेच मार्गस्थ व्हायचे आहेत. 2 पंच ऑलरेडी त्या ठिकाणी वाट पाहतात. विरल नायर अँड आशुतोष व्यवहारे या 2 पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारच्या कमेंट्स आपण पाहतोय. मंगलमूर्ती विरातन संघाला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये टाळ्यांच्या गजरात मंगलमूर्ती विरातन संघाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. 2 बंधू एकमेकांना हँडशेक करत असताना पाहायला मिळत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी मॅन इन फॉर्म. चला वेळ दौडू नका प्लीज. अमरदीप जलसार संघ पंच त्या ठिकाणी दर्शवतील की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण आपण सजून घ्यायचं आहे. वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. पहिल्या दिवसात आपण पाहिलं कोरे 11 संघाने मात्र बाजी मारले. अंतिम 3चे 4चे दरवाजे ठोठावले. चला वेळ दौडू नका. आम्ही वारंवार सूचना करतोय, अन्यथा 3 धावांचं पॅनलाइजला सामोरे जावं लागेल, कारण इथे आयोजक आम्हाला या ठिकाणी वारंवार माहिती देतात. आम्ही अनाउन्समेंट सुद्धा केलेली आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी 53 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मंगलमूर्ती विरातन वर्सेस आपण पाहतोय अमरदीप जलसार. एक बिग फाईट, बिग मॅच. 2 संघांमध्ये कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. हिरवगार अशा मैदानात, निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान, डोंगराच्या कडा कपाऱ्यात वसलेलं हे मैदान, वेडीचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि सफाळ्याच्या विभागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये खास करून आपण पाहतोय. चला वेळ दौडू नका प्लीज. प्रॅक्टिस बंद करा आणि लगेच गोलंदाजी मार्कवर यावेळेला प्रवीण भोईर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रवीण गोलंदाजी मार्कवर येताना सामना करेल फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय मॅन इन फॉर्म रितेश किनी अर्थातच बबलू पेटणे आपल्याला पाहायला मिळते. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय ब्लॉक कॉलमध्ये चेंडू. प्रवीण भोईरची ही खासियत आहे, 1 ते 2 वर्ष मात्र या खेळाडूने गॅप घेतला होता. खूप चांगल्या प्रकारची नशिबाने साथ दिली आणि पुन्हा एकदा उभारला. सर्व खेळाडूंचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी होता आणि खूप चांगल्या प्रकारचं सचिनदादा पाटील यांचं कॉपरेट राहिलं या प्रवीण भोईरला आणि नंतर जलसारमधून पुन्हा एकदा बिलॉंग करताना चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. इस बार अच्छा स्ट्रोक खिलाड़ी बॉडी लाइन पर मौजूद है. लॉन्ग ऑन की तरफ एक रन मुकाबल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए तालियां बज रही है. बल्लेबाज रितेश का खाता खुलता हुआ 2 गेंदों में 1 रन बनाए हैं. और प्रवीण की जो बॉलिंग एक्शन है वो अच्छी है. ओवर द विकेट गेंदबाजी करते हैं, ज़्यादा मिडल और लेग स्टंप पर गेंदबाजी नहीं करते, लेंथ अच्छी रखते हैं, नियंत्रण है, गति भी है, नियंत्रण है, इसीलिए वो एक बार भी प्रभावी साबित हुए हैं. नक्कीच प्रभावित या ठिकाणी गोलंदाजी करत असताना अनिकेत पाध्ये जे शुभम पाध्ये यांचे छोटे बंधू आहेत ते सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. प्रवीण भोईरची क्वालिटी दर्जाची गोलंदाजी एका साईडला जर आपण पाहिलं रितेश किनी आपण पाहतोय बबलू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. नयन आपले छोटे बंधू मात्र यावेळेला आपण पाहतोय दर्शवतायत. मात्र ही 2 बंधूंची जोडी आहे, मैदानाच्या आतमध्ये फेम जोडी आपल्याला पाहायला मिळते. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन्स आहेत गोलंदाजी. इस बार स्लो का चांस, टाइमिंग बढ़िया, गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए खिलाड़ी मौजूद, लेकिन गेंद बाउंड्री के बाद 6 रन. जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का तो फिर देखना फिजूल कद है आसमान का. यहां अगर देखे खूबसूरत छक्के की जरूरत थी, प्रेशर बन रहा था, प्रेशर रिलीज होता हुआ मिड विकेट पर. इसी जगह पर हमने कल क्या छोड़ते हुए खिलाड़ी को देखा, उसके बाद में मैच भी फिसला था. शानदार स्ट्रोक, थोड़ी कमजोर फील्डिंग. नक्कीच या षटकाराने मात्र यावेळेला आपण पाहू शकतात अनिकेत पाध्ये जे शुभम पाध्येचे छोटे बंधू आहेत त्यांचं आगमन होत आहे. वेलकम अनिकेत, आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा झेल सुटला गेलाय त्या ठिकाणी प्रवीण भोईर मात्र स्वतःकडे जिद्द चिकाटी या ठिकाणी दाखवत असताना कॅचेस विन द मॅचेस, खूप महत्त्वपूर्ण भूमिका. मात्र हा झेल सोडण्याचा परिणाम कितपर्यंत सोसावा लागणार आहे येणारी वेळ या ठिकाणी दर्शवली जाईल. आता मात्र चेंडू आहेत तुमच्याकडे 19 चेंडूमध्ये विजयासाठी 45 धावा. हे सामन्याचं समीकरण अमरदीप जलसार संघाने मात्र आतापर्यंत मंगलमूर्ती विराटन संघासमोर मात्र एक आव्हान समोर ठेवलं गेलंय. ओहो, ये नो बॉल हो सकता है, बिल्कुल अंपायर की तरफ से इशारा, नो बॉल. वैसे प्रवीण ज्यादा गलती नहीं करते, लेकिन आदमी को दबाव जो है गलती करने के लिए मजबूर करता है. फ्रीड का इशारा अंपायर की तरफ से आया है. मैदान के अंदर प्रवीण गेंदबाजी कर रहे हैं, बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, इसमें कोई संदेह नहीं है. फिलहाल स्कोर की बात करें तो डबल फिगर में 10 रन बगैर किसी नुकसान के जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो 53 रनों का लक्ष्य है. फैली हुई फील्ड है, ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट की तरफ खिलाड़ी, स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद. इस बार उड़ाया, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, क्या छूटा है, फ्रीड भी है, बहुत सारी चीजें. तीसरे के लिए भागना चाहते हैं, विकेट के पीछे अच्छी दौड़ लगाते हुए, और ये 2 रन 3 रन पूरे. चौथे के लिए नहीं भागेंगे. शानदार, विकेट के बीच अच्छी दौड़. फील्डिंग का स्तर इतना अच्छा नहीं है, इसलिए मंगलमूर्ति विराटन का खेमा थोड़ा सा खुश. पहले ओवर की कहानी यहाँ समाप्त. पहले ओवर में रन संख्या कुल मिलाकर 13 रन बगैर किसी नुकसान के. 53 की जरूरत है, तो फिलहाल आपके पास 18 गेंदें हैं और 40 रनों की जरूरत है. रोचकता बिल्कुल इस मैच में बाकी, मजा आएगा. कॅचेस विन द मॅचेस, खूप महत्त्वपूर्ण भूमिका. आणि दोन्ही बंधूला मात्र यावेळेला आपण पाहतोय की झेल सोडले गेलेत आणि याचा परिणाम मात्र येणाऱ्या चेंडूंमध्ये. चला वेळ दौडू नका प्लीज, वेळेचं बाण ठेवायचं आहे. पंच सुद्धा त्या ठिकाणी दक्ष आहेत आणि पंच वारंवार त्या ठिकाणी सूचित करतायत की टीम मीटिंग करू नका, लगेच गोलंदाजी मार्कवर आणायचं आहे. प्रवीण भोईरचं कौतुक करेन ज्याने अनुषंगाने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. वेळ दौडू नका प्लीज. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 2 संघांमध्ये आपण पाहू शकाल. लास्ट कॉल असेल, अन्यथा 3 धावांचं पॅनलाइज केलं जाईल. मात्र जलसार या संघाला ही सूचना या ठिकाणी येत आहे आणि त्यासाठी आम्ही अनाउन्समेंट करतोय. 18 चेंडू आणि 40 धावा, 13.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागणार आहे. पाहायचं कशा पद्धतीने मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी की गोलंदाजी, कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चितीचा खेळ म्हणून संबोधला जातो. 1 फटका, 1 झेल आणि 1 चेंडू मात्र सर्व काही या क्रिकेटचा परिपूर्ण चित्र पलटवतो, हे आपण सातत्याने पाहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एकदा वेगाने येते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दोन्ही बंधू मात्र पलटलेत आणि 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत. दुहेरी धावसंख्या तिसऱ्या धावेसाठी मात्र हा ना करता करता यावेळेला आपण पाहू शकता 3 धावा पळून काढल्या जातात. क्या बात आहे.
सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चित्याच्या चपळाईने मात्र या ठिकाणी धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं. आणि एक एक धाव मात्र या वेळेला आपण पाहतोय लाईफ लाईन, खेळाडूंचा श्वास या ठिकाणी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 16 धावा फलकावर मंगलमूर्ती विरातन या संघाची. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. बहुत ही बेहतरीन गेंद, अच्छी गेंद गेंदबाज द्वारा. और ये एक अच्छे खिलाड़ी है महेंद्र. ज्यादा एक बार फिर चर्चा ना करें, समय ज्यादा ना गवाए. बार बार इसके ऊपर चर्चा हो रही है, यहाँ से अनाउंसमेंट बार बार हो रही है. लास्ट जो कि एक बार फिर आपको वो वार्निंग भी दी गई है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतो उजव्या हाताने महेंद्र भोईर. या वेळेला मात्र क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज मॅन इन फॉर्म, बॅक टू द डगआउट. एक क्षण आठवला, कगिसो रबाडाने मात्र अशाच प्रकारचं सुरेश रैनाला मात्र बाद केलं गेलं होतं T20च्या फॉर्मॅटमध्ये. आणि हे सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय बबलू बॅक टू द पॅव्हिलियन. थोडीशी रिस्क घ्यायला हवी होती, कारण आयुष्यात जोखीम पत्करा, आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल, हे स्वामी विवेकानंद यांचे विचार पाहायला मिळाले. परंतु इथे हताश हतबल मनाने मात्र या ठिकाणी बबलू, जो मॅन इन फॉर्म, ज्याच्यावर पूर्णपणे अपेक्षा होत्या, अशा पल्लवित होत्या, त्याच फलंदाजाला बाद केलं आणि यावेळेला सेलिब्रेशन टाइम पाहायला मिळाला. बिल्कुल. देखिए कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, उसी तरह से आपने इस गेंद को क्यों छोड़ा. छोड़ने की जरूरत नहीं थी, खेलने की जरूरत थी, तो इसीलिए वो परेशानी. एक बार फिर मैदान के अंदर ज्यादा चर्चा ना करें, टीम मीटिंग ना करें प्लीज, आपको विनती है. हम समझ सकते कि सेलिब्रेशन करने का भी कभी कभार समय आता है, लेकिन क्या करें, अब हमारे पास वक्त नहीं है. महेंद्र तैयार है. बल्लेबाज की बात करें तो प्रणव मैदान के 33 नंबर पर. रितेश का विकेट. वेरी गुड डिलीवरी, ब्यूटीफुल बॉलिंग, बहुत सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. ऑन साइड पर घूमकर खेलने की कोशिश की, बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए समीकरण देखिए. 14 गेंदों का खेल, 37 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 14 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. जबरदस्त 14 चेंडू आणि 37 धावा हे सामन्याचं समीकरण. प्रांजल 11 अनंत पाटील यांनी मात्र महेंद्र भोर यांना 200 रुपयांचा कॅश प्राइज महेंद्र भोर यांच्यासाठी आनंद पाटील यांच्याकडून. मात्र यावेळेला आपण पाहतोय प्रणय पाटील, छोटा पॅक बडा धमाका, वॉट शॉट, सुपर टायमिंग सहित चेंडूला मात्र या वेळेला आपण पाहतो. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा. आता मात्र विजयासाठी 13 चेंडू 31 धावा. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. वॉट शॉट, सुपर बॅटिंग, ब्रिलियंट बैटिंग एंड मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड. अगर अभी यहां से ज्यादा चर्चा हुई मैदान के अंदर तो आपको पैनलिस्ट किया जाएगा. ये भी इस बार अब गेंद के नीचे खिलाड़ी, एक तेरी एक मेरी, समाप्त होगी इस बार प्रणव की ये पारी. मजा आ रहा है मैदान के अंदर. सेलिब्रेशन ना करें, बल्लेबाज को मैदान के अंदर जाना है. 12 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 31 रनों की जरूरत है. क्या मैच चल रहा है. शाम का समय प्रमोद, और ये शॉट कुछ अच्छा नहीं था. सेंसिबल क्रिकेट खेलने की जरूरत थी, लेकिन दबाव का शिकार बनते हुए बल्लेबाज और महेंद्र के लिए कमबैक करने का मौका मिला. अब प्रमोद, ये कमबैक है या वेलकम बैक है, ये तो आने वाला समय ही बताएगा. ज्या पद्धतीने आतापर्यंत महेंद्र भोरी षटकार आल्यानंतर कधी गोलंदाज खचत असतात, परंतु या ठिकाणी न खचताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी. चला घाई करा प्लीज, वेळ दौडू नका. मात्र आता 12 चेंडू आणि 31 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अमरदीप जलसार संघ एका साईडला आपण पाहू शकतायत, एका साईडला मंगलमूर्ती विरातन आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकतायत. कोणी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये गेला तर जिंकून सुद्धा तुम्ही हरू शकता, हे वाक्य लक्षात ठेवा, कारण पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. कारण ही स्पर्धा आहे एक डिसिप्लिन क्रिकेट, आणि डिसिप्लिन क्रिकेट टीमसाठी सुद्धा मात्र पारितोषिक. रॉकी पाटील आमच्या ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय, वेलकम आणि खूप चांगल्या प्रकारचं एक व्यक्तिमत्व. यावेळेला मात्र ऑन साईडला नवनाथचा बोलबाला यावेळेला पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग, मैग्निफिसेंट शॉट, माइंड ब्लोइंग, फैबुलस, 6 धावा. बिल्कुल बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया है. नवनाथ के बल्ले से एक शानदार स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच, और टाइमिंग देखिए क्या टाइमिंग है, शरीर का संतुलन. और जब गेंद लगी ना उसी वक्त 6 की मोहर लगी थी. यहाँ में गेंद है, लेकिन स्क्वायर लेग पर जो खिलाड़ी वो बहुत दूर है. गेंद जाते हुए बॉडी लाइन की तरफ 2 रन लेने का मौका मिलेगा. फिलहाल समीकरण क्या है वो भी देखना बहुत जरूरी है. 10 गेंदों का खेल से जीतने के लिए यहाँ से और 23 रनों की जरूरत है. मैदान के अंदर काटने की टक्कर चल रही है, और सामने मैं देख रहा हूँ ये चाइना वाल है. दोनों टीमें एक बार फिर सामने खड़ी है. कौन सी टीम आगे जाएगी ये देखना एक बार फिर दिलचस्प हो गया है.
10 चेंडू 23 धावा 230च्या स्ट्राईक रेटने खेळावा लागेल. 13.80चा स्ट्राईक आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज किरण भोईर, यावेळेला अप्रतिम सुरेख सुपर डिलिव्हरी. आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय पंच मात्र त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत, डिस्कस करतायत सुपर लेंथ लाईन सहित. मात्र पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. एकदाच आक्रोश त्या ठिकाणी झाला आणि पंच मात्र त्या ठिकाणी डिस्कस करत असताना पाहायला मिळत आहेत. हा ना करता करता यावेळेला आपण पाहू शकता दोन्ही पंच मात्र त्या ठिकाणी क्वालिटी दर्जाच्या आहेत. पंच जागेवर जातील आणि तिथून मात्र निर्णय या ठिकाणी कळवताना आपल्याला पाहायला मिळतील. किरण भोईर एका साईडला आपण पाहतोय, चला वेळ दौडू नका. यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत एक जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं आणि नवनाथ यावेळेला आपण पाहू शकतायत बॅक टू द पॅव्हिलियन. नवनाथ बैक टू द पैवेलियन आ रहे हैं. नौ गेंदों का खेल से 23 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. मैच दोनों तरफ बना हुआ है. ये रोचक मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. दर्शकों को मैं बताना चाहता हूं अमरदीप जलसार और मंगलमूर्ति विराटन के बीच मुकाबला चल रहा है. और इस तरह के मुकाबले मतलब ये 12वां मैच है जो रोचक तरीके से आगे बढ़ रहा है. एसपी बॉयज ट्रॉफी 2021 शुभम जी पाते हैं, इससे बहुत खुश हो जाएंगे. बल्लेबाज को जल्दी अंदर जाना है ताकि वो रोशनी थोड़ी सी कम हो रही है, इसके ऊपर भी दिखाई होनी चाहिए. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. किरण गेंदबाजी करेंगे, नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आकाश. ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट पर की तरफ खिलाड़ी मौजूद है, स्क्वायरली की तरफ खिलाड़ी मौजूद. बहुत अच्छी गेंद, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. विकेट कीपर ने गेंद बिल्कुल स्टंप को लगाई थी. इस बार अंपायर की तरफ से देखे तो मेरे हिसाब से बल्लेबाज सुरक्षित है, कोई ज्यादा नुकसान नहीं हुआ. लेकिन अब दोनों तरफ दबाव है. इस दबाव में प्रमोद आपको अच्छा करना है, बेहतर करना होगा, क्योंकि इस दबाव से बहुत सारे लोग जो है ना टूट जाते हैं. यहाँ एक बार कंसंट्रेशन की जरूरत है. खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे. इंटरेस्टिंग मैच मैदान के अंदर. नक्की ज्या पद्धतीने मात्र आतापर्यंत गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. सुपर बॉलिंग या ठिकाणी किरण भोईरच्या माध्यमातून आपण पाहिलं. दोन बंधूंनी चांगल्या प्रकारची यावेळेला जी गोलंदाजी केलेली आहे, परिपक्वता काय असते हे मात्र दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना किरण भोईर. 8 चेंडू 23 धावा. प्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. मी हेमंत यांना विनंती करेन की थोडंसं बाजूला व्हा प्लीज. कृपा करून आपण जो सेलिब्रेशन आहे ते मात्र आपण बाजूला करा, जेणेकरून डिस्टर्ब होणार नाही आहे आमच्या गुणलेखकाला. 7 चेंडू आणि 23 धावा. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 7 बॉल्स रिमेनिंग अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. 7 चेंडू 23 धावा. व्हाट अ मैच. मैदान के अंदर बल्लेबाजों के लिए बिल्कुल चैलेंज है. इस ओवर की अगली गेंद. स्ट्रोक अच्छा है लेकिन अपने पालोत्र में लाजवाब फील्डिंग. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं. ये भी थ्रो एक बार फिर अच्छा नहीं लगा. नहीं, अब नहीं भागेंगे. मैदान के अंदर क्या हो रहा है फिलहाल अगर देखें तो 6 गेंदों का खेल शेष है. 21 रनों की जरूरत है और मजा आएगा. मैच समाप्त नहीं है. इस शाम के समय में एक सुपरस्टार निकल के आएगा. मजा आएगा इस मैच में. ज्यादा समय नाही जाना चाहिए. सर्व खेळाडू आपापल्या जागेवर जातील, बॅट्समन आपापल्या जागेवरती जातील आणि आता 6 चेंडू 21 धावा असं समीकरण असताना एक रंगतदार सामना प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो आहे. इट वॉज अ रोमॅन्टिक सिच्युएशन. रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात हा सामना मात्र ठसून राहणार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आहेत, 21 धावांचं लक्ष. अमरदीप जलसार एका साईडला तर मंगलमूर्ती विराटन संघाला मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत, कारण नयनकिनी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत. एक बार फिर देखिए खिलाड़ी मौजूद, रन लेने का प्रयास नहीं है. इस बार रन लेना बहुत जरूरी है. आपके पास 4 गेंदे हैं, 21 रनों की जरूरत है. बल्लेबाज स्ट्राइक रेट पर बल्लेबाजी कर रहे हैं मिस्टर नयन. इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. दबाव भी बढ़ता हुआ. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. जबरदस्त यावेळेला गोलंदाजीचं पृथक्करण. नयनची मात्र यावेळेला जरूर माइंडमध्ये विचार असेल की बॅक टू बॅक यावेळेला षटकार यावेत आणि पुन्हा एकदा कमबॅक करावं या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा जयेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने. तर ऑन साईडला आपण पाहतोय चेंडूला मात्र यावेळेला फ्लिकच्या फटक्यामध्ये खेळला गेलाय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत या ठिकाणी 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. आता मात्र चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावा हे सामन्याचं समीकरण. विराट कोहली को एक सवाल पूछा गया था, चेस मास्टर इनको कहा जाता है. मैं एक बार फिर मैदान के अंदर जो खिलाड़ी वो अपनी जगह पर जाएंगे, बार बार बता रहा हूँ. देखिए गेंदे कितनी बची हुई, 3 गेंदे और 19 रनों की जरूरत है.
तो आप देखिए बार बार अंडर प्रेशर अच्छा क्यों खेलते हैं, तो उसके बारे में इन्होंने क्या कहा था ये भी बताऊंगा। 3 गेंदे 19 रनों की जरूरत। सुंदर गेंद, अमरदीप जलसार ने शिकंजा कस लिया है, इसीलिए मंगल मूर्ति के खेमे में एक बार फिर वो सन्नाटा है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, चाहे महेंद्र हो चाहे एक बार फिर इस बार जयेश हो। आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। 2 गेंदे 19 रनों की जरूरत है और बिल्कुल पलड़ा भारी है गेंदबाजों का। ऑफ साइड पर थर्ड मैन पर खिलाड़ी, पॉइंट की तरफ खिलाड़ी, कवर की तरफ एक खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद, नॉक आउट बाउंड्री लाइन पर। 2 गेंदे 19। वैसे अगर देखें तो जीत की सुगंध बिल्कुल आ रही है अमरदीप जलसा टीम को। मंगल मूर्ति विराथन की बात करें तो वो हार के कगार पर है। ये गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी लेग स्टंप की तरफ जाते हुए रन की कोई गुंजाइश नहीं है। ढलता हुआ सूरज, कम होती भी रोशनी, इस जो कि शाम के समय में गेंदबाजों ने अपना नाम कर दिया। जो 53 रनों का लक्ष्य दिया गया था डिपेंड किया, और इसीलिए देखिए अमरदीप जलसार के जो समर्थक है ना वो बहुत खुश है। स्ट्रोक अच्छा है, गेंद जाएगी बॉलर की तरफ, 4 रन मिलेंगे, लेकिन मैच जो है अमरदीप जलसार ने जीत लिया। शाम का समय, ढलता हुआ सूरज, ये आने वाली शाम अमरदीप जलसार के नाम। आउटस्टैंडिंग, मैग्निफिसेंट, जबरदस्त प्रदर्शन, और टॉप 4 में जाने वाली जो तीसरी टीम है वो बिल्कुल अमरदीप जलसार है। कल एक बार फिर मजा आएगा, बहुत बड़े सुपरस्टार इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए आएंगे, वहां हमारी जो कि निगाहें रहेगी। लेकिन आज के दिन में हमारे साथ प्रमोद शेडगे, जिनकी आवाज आपने सुनी, संजय पाटिल हमारे स्कोरर थे। एक तरफ अगर देखें तो अनुराग चौहान, जतिन किनी, जो पार्टी नेटवर्क की बहुत ही शानदार बंदे जिन्होंने अच्छा काम किया। सागर गरत, थैंक यू वेरी मच। अंपायर आशुतोष व्यवहारी, विरल नायर और विजय